ये अपना सेन्सिटिव्ह ब्रँड आहे आणि अजून काय मागू काफिला. दिस इज माय पर्सनल कॉन्वॉय. मी माती खाल्लेली आहे चुकीच्या रस्त्याला येऊन. हमारे पास नहीं है. हट. ये हट. भाई ने बोला मतलब करने का तो करने का. कॉफी द्या. कॉफी फुकट नाही भेटत, पैसे लागतात त्याला. पॅडीनी वाईला करलाय घराची बाहेर ना आमच्या रूम मध्ये येऊन झोपलाय. देखो गाइस, आज की सुबह कुछ ऐसी हो गई है, सब लोग रेडी हो गए हैं और ये गिरा हो या बन गया अभी तक सो रहा है. और ये अपना सेन्सिटिव्ह ब्रँड आहे. रूम मधनं निघालो. सगळेजण आता बॅगा लावत आहेत. प्रत्येकाच्या गाडीला प्रत्येकजण बॅगा लावतात. माझ्या पण बॅगा लावायच्या आहेत आणि सगळ्यांच्या बॅगा लावून झालेल्या आहेत. आरडी बिचारा लावतोय, आरडी लावतोय. माझा पेंडिंग आहे, माझ्यावर थांबलेला बिचारा. पण आता निघतो आम्ही पुढच्या रस्त्याला आणि रूमचा फुटेज तुम्ही बघितला असेल. रूमची अवस्था आमच्या बघितलीच असणार तुम्ही. तर आता निघूया पुढे. आता बॅग पॅक करतो आणि फटफट निघतोय. चला. यंत्र यंत्र त्यांचे पात्र. यांडा यांडा गुलकोंडा. कशी अपमानजनक बातें करा लोक. मला बोलतो केरळाचा का बोलतो तू. मी शेवटी त्याला बोललो आय एम लुक लाईक अ महाराष्ट्रीयन. आय एम लुक लाईक अ साऊथ इंडियन बट आय एम अ महाराष्ट्रीयन. म्हणजे ओके. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. लॉलीपॉप आणि अजून काय मागू. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तो निक्या स्पॉन्सर करेल. परत संध्याकाळचा डिनर मी काय स्पॉन्सर बिन्सर करणार नाही आहे. क्या नहीं बोला तूने. नहीं पहले क्या बोला. चल चला चलो. चला तर मित्रांनो, आता झालं निघायची वेळ. वेळ म्हणजे वाजलेत किती बघा, 12:30. लेट म्हणजे भयानक लेट आता मी, भयानक. ठीक आहे, पण 6 तासात मी अहमदाबादमध्ये पोचतोय. अहमदाबाद नंतर मग आम्हाला जायचं उदयपूरला. आज उदयपूर काय पण करून गाडी खेचायची ते आम्हाला. माझी गाडी टाकण्यासाठी कोणीच नाही आहे. चेसी एकदा चेक करून घेतो. सो चेसी इज इन गुड कंडिशन नाव. चेसी क्रॅक झाली होती यायच्या आधी. सो विल गो नाव. लेट्स गो गाईज. आय माऊले रत्नेश्वरी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. हेजिरा माते की जय. येलकोड येलकोड. जय मल्हार. चला, अशी पण गाडी वॉबल होणारच होती, पण आता होते थोडी जास्ती. आता काय, देर इज नो ऑप्शन. ऑन द वे टू अहमदाबाद गाइस. चला कनेक्ट करूया मॅच. रायडर्स आर हिअर नाव. चला येलकोड येलकोड. जय मल्हार. चल 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 चल. आणि हां, आमची रणगाड्यांची रॅली निघालेली आहे आपल्या रस्त्याला. पिंटूचा रुमाल पडलेला आहे. कोण उचलत आहे? उचला. मायक्रोफायबर पडला आहे. पिंटू रुमाल पडला तुझा.
अंगावाला हे बाबा हे उलट बघ सगळं उलट येतं रे नीट या. हा अरे माहिती सांगा ना भाई लोक सॉरी आम्ही उलट चाललो आमची चुकी आहे आम्ही त्यांना दिवशी देतो. चला आता डायरेक्ट निघूया हायवे वरती. झाला पहिलाच कोणाला कोणचा आला तर. हॅलो या इथं यांच्या जलवाल्यांना काही कामं धंदे नाहीत. काल रात्री लय पावसाच्यामुळे आरत करावी होती मित्रांना आमची. गाडी पळवायलाच भेटत नव्हती. आता थोडी पळवायला भेटेल आय होप. एक नंबर आरडीचं पुढे गेलेत आम्ही थोडेसे पाठी आहोत पण स्टील थँक्यू. हे पिवायची आहे का थंडाई यांची लय भारी असतं पण उपाशी पोटी येऊ ना कसं तरी लागेल रा. इतकं बोलते ट्राय पाहिजे एक नंबर ट्राय. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. गाडी चालवायची पद्धत बघितली का भाई पोरी गाड्या चालवतात अशा पाय वरती ठेवून चाले होत तुम्ही. काय सगळे रॉंग साईडची. अरे बापरे अरे गाडी चढली डायरेक्ट डिवायडर वर डायरेक्ट अशी मधी न्यायची मधी जाऊन ठोकली झाडाला. आत्ताच झालाय मला वाटतं तो आत्ताच जस्ट झालाय. मित्रांनो ॲक्च्युली आम्ही ब्रेक घेतला आता. आम्हाला वाटलं रणदीप जितू आणि पिंटू हे फास्ट गेले होते पुढे आमच्या. आम्हाला वाटलं हे लोक आमच्या एकदमच पुढे गेले. अर्थात असं झालं आहे की 33 किलोमीटर आम्ही पुढे आलो आहे आणि हे लोक पाठी पाणी पियाला थांबले होते. आता आम्ही त्यांची वाट बघतो आहे. सो बेसिकली मधीतल्या रस्त्याचा टाईम वेस्ट न करता आम्ही काय करतो आहे मी आणि पॅडी आम्ही दोघंजण आता खायला बसलो आहे. खाऊन घेतो तोपर्यंत ते लोक येतील म्हणजे ते त्यांचा टाईम कवर करतील आम्ही आमचा टाईम कवर करू आणि ह्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट निघू पुढच्या रस्त्याला अहमदाबादला. अहमदाबादला आम्हाला डिकॅथलॉनला जायचं आहे. अक्षत भाईला भेटायचा प्लॅन होता माझ्या मित्राला. तो डिकॅथलॉनचा स्टोअर मॅनेजर आहे पण तो नाही आहे ॲक्च्युली तिकडे. त्याला मी फोन केला होता तो अजमेरला आहे. जर आम्ही उद्या अजमेरला पोचलो तर नक्कीच मग त्या माणसाला आम्ही भेटू कारण तो भारी माणूस आहे. कारण माझ्यासोबत त्यांनी मी त्याच्यासोबत काम केलं आहे. माझ्यासोबत नाही ॲक्च्युली ही द स्टोअर मॅनेजर तो मी त्याच्यासोबत काम केलं आहे. तर आता मी पटपट खाऊन घेतो. पुरी भाजी सांगितलं मी आणि निघतो लगेच. तर मित्रांनो तुम्हाला मी माहिती थोडी कमी दिली आहे. ॲक्च्युली झालं आहे असं की आता आम्ही चाललो आहे पुढे. रोड कंडिशन आत्ता खूप छान आहे. कालची रोड कंडिशन खूप खराब होती पण आजची रोड कंडिशन खूप छान आहे. आता आम्ही झालं आहे आमचं खाणंपिणं करून झालं आहे. आता आम्ही डायरेक्ट जातो अहमदाबादला पहिला ब्रेक घेतो आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आज पोचणार उदयपूरला. आज उदयपूर काही पण करून आम्हाला करायचंच आहे. सो बेसिकली आम्ही आमच्या स्पीडने चाललो आहे. आम्ही थोडं पुढे आलो होतो. आता रणदीप जितू आणि पिंटू हे सगळेजण येत आहेत तर त्यांची वाट बघतो आहे आणि मग निघतो आहे. चला तर मित्रांनो आता निघालोच. आमची टीम पण आलेली आहे त्याच्यासोबत निघतो आता आम्ही जायला पुढच्या रस्त्याला. आता थोडी थोडी ट्रॅफिक असते ऊन पण लागतोय. ये है काफिला. दिस इज माय पर्सनल कॉन्वॉय मुराद. एक नंबर. मित्रांनो आता पोचलो टोल नाक्यावरती. थोडासा ब्लॅडर पॅडीचा हल्ला आहे तो थोडासा सरळ करायचा आहे. अरे यार तिथे हे लोक लय मजबूत खेचतात त्याची माहिती आहे का. फुल झिगझॅग खेचतात. काय झिगझॅग माझ्या गाडीवर तुझ्या गाडीवर वजन एवढं का झिगझॅग खेचताच येणार नाही. हा ना भाई यहाँ कल क्या हो किसने जाना. सॉरी मित्रांनो मी कोणाची लाईव्हची रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही करू शकत कारण मी एक जस्ट ब्रेक घेतला आहे त्याच्यामुळे मी कोणाची रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही करू शकत. सो बेसिकली आता आपण फक्त असेच लाईव्ह आलेलो आहोत. आम्ही आहोत कुठल्या तरी एका टोल नाक्यावरती. बघा
गाडी आत्ता आम्हाला खेचायची अजून मगापासून मी 100 110 100 110 या स्पीडला गाडी पळवतोय. पण आता बघूया. ॲक्च्युली मित्रांनो हे काय माहिती नाही आहे, पण लांबून खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. काय आहे माहिती नाही मला, कोणाला माहिती असेल तर सांगा. Okay, so this is only for the car. Okay, so this road is Mumbai, Delhi Mumbai, right? No, Delhi Mumbai is a different. That will connect from after 4 or 5 kilometers. All right, all right. You want to go Ahmedabad, right? No, we want to go to Ahmedabad. Okay, then you little bit go wrong side. All right, all right, all right. Thank you so much. Thank you so much. Thank you. Yeah. Have a nice night. Yeah, thank you so much. रॉंग साईड बोला. मित्रांनो आम्ही माती खाल्लेली आहे चुकीच्या रस्त्याला येऊन. सगळ्या लाईट लावा. बरं झालं त्या माणसाने हेल्प केली यार. नेता आपण पुरे आपल्याला घोडा लावला तर पोलीस हवे. मित्रांनो रस्ता चुकल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो. आणि आता भीतीदायक गोष्ट आम्ही करतोय रॉंग साईडवाली. हां गुगल मावशी लय घाणेडी आहे, लय जळबजरी आहे. समजलंच नाही स्पीडमध्ये. मित्रांनो काय झालं, अहमदाबादला पोचायच्या चक्करमध्ये गाडी फास्ट नेली आणि भलत्याच रोडला घुसलो जायला. ओनली फॉर कार. नशीब आम्हाला पोलीस नाही भेटत मित्रांनो. आता आम्ही करेक्ट रस्त्यावर जात अहमदाबादच्या. पोलीस भेटले तर नक्की आम्हाला पावत्या भरायला लागल्या असत्या दोघांनाही. चला तर आपल्या रस्त्याला निघूया अहमदाबादला. गाडी आली गाडी आली गाडी आली. आता आम्ही आलो अहमदाबादमध्ये सिटीमध्ये. आता डिकॅथलॉनला पोहोचायला कम से कम 24 मिनटं दाखवतात. 7 किलोमीटर. लय डेंजर गाड्या चालवतात यार इकडची लोक. बिंदास डायरेक्ट चिटकवतात गाड्या. गुजरात अहमदाबाद में तुम्हारा स्वागत है. बरोबर बोलले का चुकीचं बोललोय बरं मला व्यवस्थित सांगा. पण रोड एकदम क्लास होते. सिटीमध्ये आता थोडीशी ट्रॅफिक असणारच, ते सगळ्याच सिटीमध्ये असते. पण अहमदाबादचा हायवे एवढी मजा आली ना, वाव खतरनाक. पण गाड्या येतात रे. अरे लय बेकार झालं त्यांनी लोक, लय बेकार. आमचं पुणेकर तरी भारी भाई. डायरेक्ट कुठची कोण येत आहे. एक मेन म्हणजे इथे एक प्रॉब्लेम आहे गाड्यांचा इकडचे, म्हणजे माहिती नाही लोकांचा, पण मला दिसतं थोडा. कोणतीच गाडीला आरसा दिसत नाही. काय नाही फुल पेडा. अरे बाबा बाबा, अरे बाबा बाबा, कोण कुठची पण येते भाई ना. म्हणजे चारही साईडची टोकू शकतो कोणी पण तुम्हाला. एक नंबर सीन, एक नंबर एक नंबर. ते बघा अहमदाबादमध्ये आता डिकॅथलॉन पोहोचतो आहे आम्ही. ते बघा ब्रिज बघा किती भारी आहे. भारी बनवली सिटी. हां ब्रिजच्या खाली क्रूज शिप आहे. एक नंबर मित्रांनो. आज खरोखर मला लहानपणाची आठवण आली हा रस्ता बघून. आपण गेम खेळायचो NFS मोस्ट वॉन्टेड. ड्रॅग रेस असायची आणि खालून जायचे. लय भारी लय भारी. एक नंबर एक नंबर. गरमी भरपूर आहे मित्रांनो, गरमी भरपूर आहे. हां आता आपण पोहोचतोय डिकॅथलॉन जवळ ऑलमोस्ट. अरे कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? गाडी बघतात तर नाही, खतरनाक रे. हां लय खतरनाक. फुल रायडरच्या पोझिशनमध्ये बसलाय. म्हणजे ते बघतच नाही का गाडीवर एवढं सामान आहे. माणूस गाडी सावरेल का थांबवल का काय करेल, डायरेक्ट टाकतं आणि ठोकला तर ठोकला. ज्या आईला आलो डिकॅथलॉनला आलो, डिकॅथलॉनला आलो.
गाडी लावायला जागा पाहिजे. हे बघ म्हणजे इथं लावू. राहू दे, लावू इथं. लद्दाख. थैंक यू भाई. हाँ जाओगे एक दिन, कभी तो जाओगे आप पक्का. सांगतोय काय. हाँ तिकीटला जवळ पोचलो. टोटल 350 किलोमीटर नॉनस्टॉप राईड केले. मजा आली. बघ पिंटू आले 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 की बघ असं असं. आणि अशा प्रकारे सगळेजण अहमदाबादमध्ये एका सिग्नलवरती सगळे लाईनीत उभे आहेत. मला वाटतं तर रेसचा मोड वाटतोय. लॉन्च करायचा आहे काय, मोरासारखं लॉन्च करायचं आहे. ॲक्च्युली आम्ही इथेच स्टे करायचा विचार करतोय आणि हॉटेल बघायसाठी 40 किलोमीटर लांब चाललो आहे. चल चल. मित्रांनो 12 वाजता इकडे आम्ही फील घेतोय याचा ऑफ रोडिंगचा आणि वॉटर क्रॉसिंगचा. इथं गुडघाभर पाण्यामधनं गाडी काढतोय मी. आई शपथ. सेकंड डे अनएक्सपेक्टेड आहे. पाणी किती भरलंय, कुठं भरलंय काय कळत नाही. एवढा पाऊस आहे इथं. आलो कुठेतरी. लव यू मित्रा. लव यू टू. चला आता जेवायला भूक लागले. एक कुठला तरी हॉटेल वाटलं इथे जेवून घेतो. बाकीचं नंतर बघू काय करायचं ते. ॲक्च्युली कंचन असं आहे का इथं थोडंसं आम्हाला रोड अंधाराचं वाटते, सारखी लाईट जाते आणि थोडं रिस्क फॅक्टर वाटते. तर आम्ही हॉटेलमध्ये न जाण्याचं डिसिजन घेतो आहे आणि आम्ही डिसाईड केलं आता की आम्ही आता गाडी घेऊन डायरेक्ट नॉनस्टॉप उदयपूरला खेचणार आणि उदयपूरला जाऊन झोपणार. चला निघा. चलो रत्नेश्वरी माते की, एकविरा माते की, गणपती बाप्पा मोरया. चलो लेट्स गो. येलकोट येलकोट. जय मल्हार. चला आपलं देव आपल्या सोबत असल्यावर आपण कोणाला घाबरत नाही बाय. लेट्स गो गाइस. एका जागी थांबलोय, ब्रेक घेतलाय, रेडबुल पितोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता पुढे जायचा प्लॅन करतोय. गाड्या इथेच लावल्यात. मॅप इथं लावलेला आहे. बघा 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 बघ इथं आधी. इथं मॅप चेक करूया. हा मॅप चेक करूया. तू इथं पहिले बघ. मला असं वाटतं इकडनं हा मेन हायवे स्ट्रीट पकडलेला बरोबर राहील. इकडनं हिम्मतनगरमधनं जाण्यापेक्षा. रूट नाही बघितलाय. हिम्मतनगर ऑन द वे पडतं एवढा मला माहिती. हिम्मतनगर आतमधला रस्ता दाखवते ना. बरोबर आहे. हाच रोड आहे. तर आता निघूया तिथनं. एक सुसूचा ब्रेक घ्यायचा आहे आणि मग पुढे कंटिन्यू. चला निघूया. पोलीस आहेत. पोलीस आहेत. मी वरची लाईट पहिलीच बंद केली. तर मित्रांनो टाईम झाला आहे सकाळच्या 5:05. ॲक्च्युली काल रात्री जो डिसिजन घेतला तो मला असं वाटतं थोडा चांगला झाला. आम्हाला हॉटेल पावसामुळे भेटत नव्हते आणि आम्ही थोडेसे वैतागलो पावसामुळे. हॉटेलच भेटेना असं झालं होतं. तर आम्ही असं डिसिजन घेतला की
जाऊया उदयपूरला डायरेक्ट नॉन स्टॉप. आम्ही रात्री 2 वाजता निघालो आणि आता डायरेक्टली उदयपूरच्या फक्त 45 किलोमीटर लांब आहोत ऑलमोस्ट. आणि राईड करून एवढी मजा आली ना. सगळे बायकर्स एकदम जबरदस्त गाडी. आम्हाला सगळी लोक रस्त्यात आम्ही जिथे थांबायचो तिथे थांबून आम्हाला ॲप्रिशिएट करत होती. हे सगळ्यात चांगलं झालं ॲक्च्युअलमध्ये आणि तीच गोष्ट खूप आम्हाला चांगली वाटते. आता आम्ही जॉस्टेलला चाललो आहे. बघूया जॉस्टेलला आम्हाला बेड्स भेटतात का. अदरवाईज मग आम्हाला हॉटेलच बघावं लागेल. तर आता अर्धा तास आता पुढचे तुम्ही ड्रोन शॉट्स बघा जरा आमचे कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो आता एक 5 मिनिटांमध्ये ब्लॅक कॉफी आपली रेडी होणार आहे आणि कॉफी देणार बूस्ट. उदयपूर का जयपूर काल रात्री डिसाईड केला थांबू तिकडे. नाही थांबला अहमदाबादमध्ये. बोलतो उदयपूर मारायचं आहे. आता उदयपूरला आलोत. आता बोलतात कॉफी पिऊन जयपूरला जाऊ. भाई यांचे स्वप्न झाल्यांचे संपत नाही. बिन फुकट कॉफी बनवायला थांबवलंय मला. काय म्हणता आडी भाई करेंगे तो करेंगे. भाई ने बोला मतलब करने का तो करने का. कॉफी द्या. कॉफी फुकट नाही भेटत पैसे लागतात त्याला. करतो ना जीपे. पेटीएम होतं आमच्याकडे फक्त. जीपेच करतो. तो क्या नाचो मैं चाय बोलो चाय चाय गरम गरम चाय. चाय पियोगे भाई. कैसा दिया चाय. चाय कैसा नहीं देते. चाय कब से देते. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. हाँ लेकिन कितने में दोगे. पेटीएम लेते खाली 5 रुपए में देते. कोई तरीका है भीख मांगने का. पेटीएम लेते और 5 रुपए में देते. नेटवर्क नहीं है हम लोग को. हाँ? नेटवर्क नहीं है. चल हट. नेटवर्क नहीं है. कैश है. नहीं है. चाय नहीं कॉफी मिलेगा तुमको. तुम्हारा शक्ल कॉफी जैसा है. नहीं लेकिन हम लोग को चाय. मेरा ब्लैक कॉफी है. तुम्हारा व्हाइट कॉफी मिलेगा. तुम्हें क्या चाहिए. कॉफी. कॉफी. तुम्हारा शक्ल साला चाय जैसा है काली काली. पैसा नहीं है. पैसा नहीं है तो तुम खाली पियो. पियो. समझ रहे हो ना. तुम क्या पिएगा. हम ब्राउन कॉफी पियेंगे. ब्राउन कॉफी हमारे पास नहीं है. हट. ये हट. ऐसा कैसा भैया. ये हट. भैया का कॉफी आएगा. गरम गरम कॉफी बाहेर येते. पडशील त्याच्यात. नाही पडणार. खोल नाही तेवढं. काय पडणार नाही मी. नाही पडणार. अरे कॉफीचा बोसका करशील ना. फुल कॉफी. कॅफे नाही कॅफे. मजे ही मजे. चिअर्स. बोट मार. फायनली आम्हाला एक हॉस्टेलसारखं भेटलं होतं पण हॉस्टेलमध्ये आमचं जमत नव्हतं म्हणून आम्ही एक 2 रूम घेतलेत आणि रूम खूप छान आहेत. तुम्हाला नंतर व्ह्यू दाखवेनच पण आता पोचलो ते तुम्ही आता बघा. सगळ्यांच्या बाईक्स इकडे लागल्यात. हे बघा सगळे सामान काढतायत आणि सालम बॅकपॅकर्स म्हणून असं आहे इथे. तर इथे राहतोय. आमच्या गाड्या जातील पार्किंगला. तर आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते. आता आम्ही आहोत उदयपूरला हॉस्टेलमध्ये. ॲक्च्युली हॉस्टेल नाही आम्ही प्रायव्हेट रूम घेतो. इट इज सिमिलर लाईक टू हॉस्टेल. पण तुम्ही आता बघाल ना काय व्ह्यू आहे यार. अमेझिंग अमेझिंग. हे बघा हा बघा व्ह्यू. खूप छान खूप सुंदर वाटतं इथे. खूप प्लेझंट. हे बघा
आता तुम्ही एन्जॉय करा सनसेट आणि ड्रोन शॉट. कसे वाटतील ड्रोन शॉट ना ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कसे वाटले ड्रोन शॉट्स जरा सांगा कमेंट करून आम्हाला. तुमच्यासाठी थोडीशी मेहनत केली तुम्हाला ड्रोन शॉट्स. इथे पाठी वगैरे जी उडतात त्यांनी हवा साईड केली होती. ड्रोन पाडलाच असता पाण्यात पण मेहनत जी आहे त्याचं जरा आम्हाला फळ द्या. म्हणजे तुम्ही सांगा ड्रोन शॉट्स तुम्हाला कसे वाटले. पॅडीनी वाईला करलाय घराची बाहेर ना आमच्या रूम मध्ये येऊन झोपल्यान. याना वाईला करलं पॅडीनी रूम मध्ये हाकलवलं. याना घरने राहिलाय आमच्या रूम मध्ये येऊन झोपलं. वाईला करलं बिचारांना. घरांची कसं काढतात हाकलवतात पोरांना. पॅडीनी कालची रूम एकट्याने घेतली याला हाकलवलं. ॲक्च्युली रूमचा सफर तर तुम्हाला दाखवला नाही पण आता डेटा ट्रान्सफर करायला बसलो आहे कारण मेमरी कार्ड झालं फुल आणि डेटा ट्रान्सफर करायचं आहे. माईक लागत नाही. माईकला तर माईक छोटासा एक छोटा अडॅप्टर येतो तो लावायचा लागेल तर तो आणायला तर जाणार आहोत खाली. आणि रूमची अवस्था आमच्या खूपच खराब आहे. हे बघा तुम्ही रूमची अवस्था खूप जास्तीच खराब आहे. आता डेटा ट्रान्सफरला टाकतो जातो आणि एक माईक अडॅप्टर आणि रणदीपला एक माईक घ्यायचं आहे. भेटलं तर ठीक नाही भेटलं तर मग जेवणार येणार बॅकपॅक करणार आणि झोपणार. सकाळी उठून फक्त कपडे घालून गायब व्हायचं. तर सकाळी जाताना तुम्हाला एकदा रूमचं वॉक अराउंड देईन. आणि थकलोत पण झोपा अर्ध्याच पूर्ण झाल्यात. रात्री झोपलो म्हणजे सकाळी फ्रेश निघू ना. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.